नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो फायनली पूर्वाची वाट लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय मित्रांनो, इकडे मात्र आता मंजूला तिने कसं सस्पेंड केलं होतं त्याचा वचपा काढण्यासाठी सत्यादादाने मात्र असा काही प्लॅन रचलाय आणि सत्यावर ज्या काही खोट्या आरोपीच्या केसेस वगैरे लावल्या होत्या त्याच्यातून मात्र आता सगळीकडून सत्याची निर्दोष मुक्तता होणार आहे. होय प्रेक्षकांनो, पूर्वाने जे काही त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते ते सगळे फेक होते. सत्याला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हे सगळं नकली गुन्हे मात्र आता सत्या बरोबर उकडून काढणारे. होय प्रेक्षकांनो, इकडे आता भारती मावशीला पूर्वाने धमकीच दिली आहे. आत्ता सत्या निर्दोष सुटलाय ग, पण आता त्याच्यावर मी अशी काही केस टाकणार आहे ना ज्याच्यातून त्याला ना जामीन मिळणार आहे, ना बेल मिळणार आहे, ना त्याचं काहीच होणार आहे. त्याला राहावं लागेल, फक्त जेलमध्ये सडावं लागेल. त्याला कसा मी धडा शिकवते ना तू पाहतच राहा. भारती मावशीला मात्र अजिबात या गोष्टी पटत नाही आहे. सरळ भारती मावशी आता सत्यादादाला सगळं काही सांगण्याचा निर्णय घेते की हे बघा, मला मात्र आता पूर्वा मॅडमने असं सांगितलं आहे, तुमच्या विरुद्ध आता त्या काही ना काही मोठं कारस्थान करण्याच्या तयारीत आहेत. आणि नेमका भारती मावशीचा फोन येतो आणि सत्याला सगळं सत्य कळतं. होय प्रेक्षकांनो, बलमा जयड्या सत्या आता मात्र ठरवतात की काय करणारी ही पूर्वा मॅडम. बलमा आणि जयड्याला आता टेन्शन आलेलं असतं. आता काही करून या पूर्वाची मस्ती जिरवायची. ती काही शांत बसणार नाही आहे. विनाकारण ती माझ्या मागे लागलेली आहे. तिला आता कसं काय जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करतो ना, तुम्ही फक्त पाहतच राहा. ती आपल्याला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करते ना, पण तिला मी आता उलट कसं आता तिच्यावर केस करून तिला सस्पेंड करून तिचं सगळं वाट लावणार आहे. बलमा म्हणतो सगळं ठीक आहे, पण आपण जे काम करायला पाहिजे ते गरजेचं आहे ना. बलमा आता म्हणत असतो, सत्या तुझं आणि जयड्याचं भांडण मिटलं का रे? तेव्हा ते दोघं हसतात आणि सांगतात, बलमा ते जास्त गरजेचं नाही आहे. बलमा म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही दोघं मलाच सांगत नाही आहेत, मला पण तुमच्या मिशनमध्ये काम करायचं यार. सत्या म्हणतो, अरे तू आमच्या मिशनमध्येच आहे, सेडा आहेस का तू? आता मात्र सत्याचं जे मिशन आहे ते मात्र महत्त्वाचं आहे. मिशन पूर्वाला आता धडा शिकवणे. जसं पूर्वाने माझी फजिती केली होती ना, आता मात्र मी शांत बसणार नाही आहे. फक्त तुम्ही सांगा आता काय करायचं. सत्याला आता बलमा जयड्या प्लॅन विचारतात आणि व्यवस्थित सत्याने आता जो काही प्लॅन आखला आहे तो त्या दोघांना सांगतो. आता मात्र सत्याचा प्लॅन इतका खतरनाक असतो प्रेक्षकांनो, सगळेच कामाला लागतात. त्या पूर्वाचा मात्र आता काटा काढायचा आहे, तिला सस्पेंड करायचं आहे. जसं आपल्या वाघमारेसोबत ती वागली ना तसंच तिच्यासोबत आता करायचं आहे. इकडे मात्र सत्या म्हणतो, तुमच्यावर चांगलाच माझा विश्वास आहे. पोलीस स्टेशनला आता काय गंमत करायची आहे ना, तुम्ही बघत राहा. त्या पूर्वाची कशी नाचक्की करतो ना सगळ्यांच्या समोर. असं करून प्रेक्षकांनो पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी नक्कीच एका माणसाला पाठवले. पूर्वाला त्याने सांगितले की मला सत्याच्या विरोधात आता कंप्लेंट करायची. एक नंबरचा तो सुर्वेचा सत्या माजलेला आहे. खूप नाचत असतो ना इकडे, सगळ्यांना उल्लू बनवत असतो. एक नंबरचा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. पूर्वाला मात्र आनंदच होतो. अरे बापरे, आपलं तर काम सोपं झालं. ती म्हणते, काय विरोधात त्याचे कंप्लेंट आहे सांग. तेव्हा तो म्हणतो, सत्यादादाने मला मारहाण केली, सत्याने मला शिवीगाळ केली, म्हणून मला त्याच्या विरोधात कंप्लेंट करायची आहे. अरे वा वा, बरं झालं, चला सांगा तुमची कंप्लेंट. आता लेखी लिहून घेते मी. त्याच्यामध्ये आता तो लिहित असतो तेवढ्यात अजून एक माणूस तिकडे येतो. तो देखील म्हणतो, अहो तो सत्या सुर्वे कोण आहे? तो या गावातला डॉन आहे की काय? मला त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करायची. त्याने माझे पैसे आता घेतलेत, पैशासाठी मला डांबून ठेवलं. त्याने माझ्यावर एकदम जाच केला. मला त्याला पैसे मागायला जायचं होतं तर त्याने मला मारहाण केली. अशा प्रकारची फ्रॉडची केस त्याच्या विरोधात मला करायची आहे. पूर्वा म्हणते, बापरे, कुठून सूर्य उगवला? एकाच दिवशी माझं काम, दोन सत्याच्या विरोधात केस आल्या. भारती मावशीने जे सांगितलं होतं प्रेक्षकांनो ते आता तिने चांगलं मनावर घेतलेलं दिसतंय. केसेस कशा पटापट यायला लागले. पूर्वा मात्र जाम खुश झालेली असते. पण प्रेक्षकांनो पूर्वा पूर्णपणे सत्याच्या तावडीत आता अडकलेली असते. सत्याला जेलमध्ये टाकणं सोपं होणार आहे. या गोष्टीमुळे पूर्वा आता तर एकदम आनंदात आहे. भारती मावशीला तिने बोलावून घेतले. ती म्हणते, काय भारती, काल जे काम सांगितलं जबरदस्त केलं आहे तुम्ही. आता मात्र केसेस आल्या आहेत. बरोबर सत्याच्या विरोधात अशा काही कलमा लावा ना की त्याला बेल मिळाली नाही पाहिजे. सत्याच्या विरोधात आता FIR करायला सांगते आणि तक्रार नोंदवून घ्यायला सांगते. इकडे मात्र सत्या कसा काय शांत बसलाय हेच अजून भारती मावशीला कळत नाही आहे. मी तर सत्यादादाला सगळंच फोन करून सांगितलंय की ही पूर्वा पाटील तुमच्या विरोधात गेम करणारे, काहीतरी मोठं कारस्थान करण्याचा तिचा प्लॅन आहे. पण मात्र सत्यादादा शांत कसे बसले. इकडं मात्र प्रेक्षकांनो
पूर्वाला चांगला धडा शिकवण्याची तयारी मात्र सत्याने चालू केलेली असते. सत्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायची आता म्हटलं तेव्हा पूर्वा विचारते, काय रे तुझी कसली कंप्लेंट द्या आता? तेव्हा तो म्हणतो, सत्यादादाने जबरदस्ती माझं घर हडप करण्याचा प्रयत्न केलाय. एक नंबरचा बदमाश माणूस आहे. सगळेच खुश होतात प्रेक्षकांनो. आता मात्र 3-3, 4-4 केस सत्याच्या विरोधात आल्या. आता मात्र त्याचं अरेस्ट वॉरंट आपण काढू शकतो. सत्याला काही करून अटक करायची. आता मात्र पूर्वाने चक्क माया पॅलेसमध्ये एंट्री मारायचं ठरवले. का तर तिने घेतलंय आता भारती मावशीला, पडवळला, सगळ्यांना घेऊन ती सत्याच्या घरी जाते. सत्याला आता डायरेक्ट जाऊन आवाज देते, तुझ्या विरोधात 3-3, 4-4 कंप्लेंट आल्यात एका तासामध्ये. तू काय करतोयस? अरे समाजामध्ये गुंडगिरी चालवली आहेस तू. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल. तेव्हा सत्या म्हणतो, माझ्या विरोधात कंप्लेंट येणे शक्यच नाही आहे, कारण मी काही केलेलंच नाही आहे. पोलीस स्टेशनला जाऊन बोलायचं. सत्यजित सुर्वे, इथे फालतूची बडबड करायची गरज नाही आहे. चांगल्याच्या बऱ्या बोलाने चला, नाहीतर तुम्हाला न्यायचा माझ्याकडे खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यामुळे पूर्वाने दिलेली धमकी. सत्या म्हणतो, फरफटत ओढत न्यायची काहीच गरज नाही आहे पूर्वा पाटील. मला पोलीस स्टेशनला यावं लागणार आहे ना? ठीक आहे, मी येतो आणि बघतोच आता कोण माझ्या विरोधात कंप्लेंट केली. नक्कीच पैसे देऊन कोणीतरी आता माझ्या विरोधात कंप्लेंट केली असेल. चल रे, पोलीस स्टेशनला चांगला खाक्या दाखवला ना, तुला कळेल की काय खरं आणि काय खोटं. इकडे मात्र प्रेक्षकांनो मम्मी साहेब घाबरली. तिला वाटतं, बापरे काय झालं आता? सत्याचं तर काही खरं नाही आहे. इकडे मात्र ती लगेच जयड्याला फोन करते आणि जयड्याला सांगते की ही पूर्वा पाटील फार खतरनाक आहे, हिच्या नादाला लागू नको. इकडे मात्र ती आपल्या घरी येऊन सत्याला घेऊन चालली. इकडे प्रेक्षकांनो पूर्वाने सांगितले सत्याला आता जेलमध्ये टाकायचे. त्याच्या विरोधात आपल्याकडे FIR आहे. त्याच्या विरोधात 3-3 आता ठोस कंप्लेंट आहे. आपल्याला कारवाई करायची. भारती मावशी मात्र आता टेन्शनमध्ये आली आहे. जयड्या डायरेक्ट SP ला फोन लावतो आणि SP साहेबांना फोन लावून त्यांनी सांगितले, आत्ताच्या आत्ता तुम्ही पोलीस स्टेशनला या. भवानीनगरला तुम्ही आत्ता हजर व्हा, कारण सत्यादादाला विनाकारण पोलिसांनी फरफटत घेऊन गेले. इथं साताऱ्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही आहे. तुम्हीच फक्त आता वाचवू शकता. पूर्वा पाटीलची दादागिरी इथे जी काही चालू आहे सगळं त्याने एकाचे 4 लावून त्या SP ला सांगितले. आता SP म्हणतात, काही काळजी करू नका जयदेव, मी येतो तिकडे. आणि बलमा पोलीस स्टेशनला पोचलेला असतो. बलमा पूर्वाला म्हणतो, तुम्ही सत्याला अटक का केलं? बोला ना, कोण आहे तुमच्याकडे कंप्लेंट करणारा? कोण आहेस तू विचारणारा मला? तुझा काय संबंध? मी पोलीस आहे, इथली इन्चार्ज आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला विचारायचं नाही आहे. सत्याच्या विरोधात कंप्लेंट आहे, सांगितलं ना तुम्हाला. त्याच्या विरुद्ध FIR आहे. आता मात्र तुम्ही अजिबात काही बोलायचं नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो तुम्ही तुमचं इकडं थोबाड घ्यायचं आणि निघायचं, नाही तर तुम्हालाही त्याच्यासोबत जेलमध्ये टाकील अशी धमकी मात्र देतो. तेव्हा बलमा चिडतो, थोबाड? कुणाचं थोबाड रंगवणार आहेत तुम्ही पूर्वा पाटील मॅडम? काय बोलताय? सगळं इल्लिगल तुमचं चाललंय. मी एक समाजसुधारक आहे, तुम्ही मला असं अटक करू शकत नाही आहे. तेवढ्यात प्रेक्षकांनो जबरदस्त एंट्री होते, ती म्हणजे SP साहेबांची. SP साहेब गाडीतून उतरतात. पूर्वाच्या आता जेलच्या तिकडे पोलीस ठाण्यात एंट्री करतात. पूर्वा पाहते, तिला आता चांगलाच घाम फुटलाय. SP साहेब अचानक कसे आले तिला काहीच कळत नाही आहे. व SP साहेब आतमध्ये आल्याच्या नंतर पूर्वा त्यांना सलाम ठोकते आणि म्हणतात, काय चाललं इथे? सत्या सुरुवातीला कशासाठी अटक केली आहे तुम्ही? कळेल का मला याचं कारण? ती म्हणते, बरं झालं तुम्ही आलात. अहो, या सत्याने खूप मोठा गुंडगर्दी चालू केली आहे. आजपर्यंत त्याला दादा म्हणणारे लोकांनीच त्याची आता इकडे कंप्लेंट केली आहे. साताऱ्याचा चांगला व्यक्ती म्हणत तो मात्र आता इकडे गुंडगिरी करतोय, मारहाण करतोय, किडनॅपिंग करतोय, फ्रॉड करतोय. सगळ्या प्रकारच्या कंप्लेंट आल्यात. त्याच्या विरोधात कंप्लेंट आहेत, म्हणूनच मला अटक करावी लागली. SP साहेब म्हणतात, पूर्वा पाटील मॅडम, अहो कुणी कंप्लेंट केली? तुम्ही जरा शहानिशा केली आहे का? पूर्वाने मात्र बळच आता माझ्याकडून कंप्लेंट लिहून घेतली. पूर्वा मात्र प्रेक्षकांनो त्या माणसाचं असं बोलणं ऐकून अक्षरशः तोंडावर पडते. SPच्या समोर 3ही कंप्लेंट करणाऱ्या लोकांना उभं केलं जातं आणि इकडे त्यांनी सांगितले, पूर्वा पाटील मॅडम आम्हाला धमकी देतात. त्यांनी आमच्याकडे निरोप पाठवला होता की सत्यजित सुर्वेच्या विरोधात आता कंप्लेंट करा, तर मला त्याला अटक करायची आणि माझं टार्गेट मला पूर्ण करायचे. आणि उलट सत्यादादाने मला घर दिलं, माझ्या घरावर कब्जा वगैरे का करेल तो? कब्जा करणारी तर ही पूर्वा पाटील आहे. सर तुम्ही यांना घेऊन जा, इथून बदली करा यांची. एक नंबरची बदमाशबाई आहे. तात्या साहेबांच्या विरोधात आता ही कधीच काही पाऊल उचलत नाही आणि चांगल्या लोकांना त्रास देते. प्रेक्षकांनो गावातले लोक एक होऊन त्या पूर्वाची अशी काय वाट लावली आहे ना, हे सगळं ऐकून पूर्वा मात्र आता पिसाळून जाते. तिचं डोकं उठलेलं असतं, कारण SPच्या समोर पूर्वाच्या विरोधात लोकांनी, ज्यांनी सत्याच्या विरोधात तक्रार केली त्याच लोकांनी पूर्वाची वाट लावली आहे. आता मात्र पूर्वाला कळून चुकलंय, आपला मात्र गेम झालेला आहे. कोणीतरी आपल्या
आपल्याला विनाकारण याच्यात गोवलंय आणि माणसांनी तेही सांगितले की तात्यासाहेबांसोबत या पूर्वा पाटीलचे संबंध आहेत, म्हणजे त्या तात्यासोबत त्यांचे पैसे खाऊन ही त्यांची कामं करते आणि आमच्यासारख्या गरिबांना त्रास देते. सत्यासारखा देव माणूस आणि त्याला यांनी अटक केले. आम्ही अजिबात ऐकणार नाहीये. जोपर्यंत पूर्वा पाटील मॅडमला अटक होणार नाहीये, त्यांना सस्पेंड होणार नाहीये, आम्ही अजिबात चांगलं आता इथे शांत बसणार नाहीये. प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता सगळीच वांदे झालेत पूर्वाचे. पूर्वा करायला गेली एक आणि झालं एक. सुर्वे फॅमिलीला टार्गेट करता करता प्रेक्षकांनो स्वतः आता पूर्वाच टार्गेट झाली आहे. सत्याच्या बायकोला मंजूला देखील यांनी टार्गेट केलं होतं. आता त्यांनी सत्याला टार्गेट केलं आहे. मंजिरी वाघमारे मॅडम एक नंबरच्या चांगल्या, एकदम चांगल्या एक नंबर ऑफिसर आहेत, इमानदार ऑफिसर आहेत, तडक कामगिरी करणारी ऑफिसर आहे आणि पूर्वा मॅडमने मात्र त्यांना सुद्धा आता इकडे सस्पेंड केले. प्रेक्षकांनो, इकडे मात्र पूर्वाचे वांदे झाले. पोलीस स्टेशनला तुम्ही अक्षरशः अनाथ आश्रम बनवून ठेवले असं म्हणत इकडे मात्र SP ने तिला सरळ बदलीचा आदेश दिलाय. तिची सस्पेंड ऑर्डर आता त्याने काढलेली असते. इकडे पूर्वा मात्र परेशान, आदळापट करते. SP तिला सरळ म्हणतो अजिबात आकांतांडव करायची गरज नाहीये. तुम्हाला सांगितलं ना, आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी सस्पेंड करतोय. तुम्ही भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये दुसरी ऑर्डर आल्याशिवाय अजिबात एंट्री करायची नाहीये. तर मंडळी, इकडे मात्र पूर्वाची वाट लागलेली असते आणि आता इकडे तात्याच्या घरात जी काही मंजिरी आपली गेलेली आहे प्रेक्षकांनो, तिकडे मात्र सत्या जाऊन चक्क मंजू सत्याचा मात्र रोमांस चालू होतो. इकडे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, 1 तासाचा स्पेशल एपिसोड आता आपल्याला दाखवला जाणार आहे आणि त्यात आपण काय पाहतोय, चक्क सत्या तात्यांच्या घरात एंट्री करतो, मास्क लावून तात्याच्या घरात घुसतो आणि तिकडे मात्र त्या दोघांचा रोमांस चालू झालेला असतो. तेवढ्यातच आता तात्यासाहेबांना मात्र काहीतरी डाऊट येतो आणि तात्यासाहेब मात्र मंजिरीच्या रूममध्ये अचानक एंट्री करतात. प्रेक्षकांनो, सत्या मंजूचा आता रोमांसचा डाव मात्र फसणार. सत्याने जो काही डाव आखला होता त्याची मात्र पुरती वाट लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय मित्रांनो, इकडे मात्र आता पूर्वाला तर सस्पेंड करण्यामध्ये सत्या यशस्वी झालाय, परंतु आता सत्या जेव्हा तात्यासाहेबांच्या घरात जातो, मंजू मात्र तात्याच्या घरातल्या फाईल शोधायचा प्रयत्न करतो, तेव्हाच नेमकं मंजू आणि सत्याचा गेम फ्लॉप होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.